नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास म्हणजे जनांसाठी इतिहास, ज्याला इंग्लिशमध्ये पब्लिक हिस्ट्री असे देखील म्हणतात. वर्तमानातील व भविष्यातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेण्यासाठी काही वेळेस भूतकाळात घडलेल्या घटनांसंबंधीचे ज्ञान इतिहासाद्वारे विश्लेषण करून वर्तमानात व भविष्यात ते कसे दिशादर्शक ठरेल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. उपयोजित इतिहासात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचा नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या विविध अंगांनी सहभाग असू शकतो. मग संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग देखील महत्त्वाचा असतो. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. पाठाच्या सुरुवातीला पाहिलेल्या उपयोजित इतिहासाच्या व्याख्येनुसार हा इतिहास राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रातील घडलेल्या घटनांवर अवलंबून असतो. प्रत्येक क्षेत्राचा ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्यात पहिले येतं तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञानाची व्याख्या म्हणजे विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा, त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर दुसरं म्हणजे विज्ञान. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. त्यामुळे वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजावून घेण्यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. अनेकदा हेच संशोधन मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नांतून लागलेले असतात. तिसरं म्हणजे तंत्रज्ञान. विज्ञानातील शोध व तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळे कृषी उत्पादनं, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. पुढे दिले आहे उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी जीवनातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसत असते. जसजसे बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले तसेच मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागतो. पाचवे आहे व्यवस्थापन शास्त्र. वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होण्यासाठी उत्पादनाच्या संशोधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणं आवश्यक होते आणि हे आपल्याला व्यवस्थापन शास्त्र यातून जाणून मिळते. पुढे दिले आहे कला. कोणत्याही कलेतील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधारे केलेल्या कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. यातील शेवटचे म्हणजे सातवे म्हणजे मानव्य ज्ञानशाखा.
तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर शाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतूनच जगभरातील सर्वच मानवी समाज त्या संबंधाचे स्वतःचे अनुमान बांधू लागले. त्यातूनच उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी संबंधीची मिथके, देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्या संबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला आहे. याच मानवी शाखेतील विविध शाखांना तत्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया आहे. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. पाठाने पुढे दिले आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारात उपयोग काय असा प्रश्न बहुतांश वेळेस आपल्यासमोर उभा राहतो, ज्याचे अचूक उत्तर हे आज आपण आपल्या ह्या पाठातील वरील मुद्द्यांच्या मदतीने जाणून घेतले. भूतकाळातील मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात आहेत. तसेच आपली ओळख असलेल्या आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष जे आपल्या सांस्कृतिक वारसा देखील आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे, ज्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. म्हणजे थोडक्यात सांगायचे असे की इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्श असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. उपयोजित इतिहासामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे व्यवस्थापन असते. त्यातील अ म्हणजे सांस्कृतिक वारसा. हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. मूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखित, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. तर अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये या प्रकारात मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्ये अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट यांचा समावेश होतो. दुसरं व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारसाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. त्यातलं एक म्हणजे प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. मानवी पिढ्यांच्या हितासाठी सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. या जागतिक वारसाच्या पदास प्राप्त ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केलेली जाते. नुकतंच 2012 साली पश्चिम घाटाचा समावेश झाला, ज्यात सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटामध्येच आहे. भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्यातील पुरातत्व खाती वारसाच्या जतन आणि संवर्धनाचे काम करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही एक स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक सामाजिक घडण आणि मानसिकता यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो.
सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. स्थानिक लोकांना या प्रकल्पात सामील करून घेता येते. तसेच स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. संबंधित व्यावसायिक क्षेत्र. पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञानपूरक ठरते. त्यात पहिले येतं संग्रहालय आणि अभिलेखागार. दुसरं ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. तिसरं पर्यटन आणि आतिथ्य. चौथं मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. मग उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, कायदेतज्ञ आणि इतरत्र. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतात वा होऊ शकतात. या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहास संबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्ये, उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम ह्या उपयोजित इतिहासात केले जाते. अशा प्रकारे आज आपण उपयोजित इतिहासाबद्दल जाणून घेतला. धन्यवाद. धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी. कृपया लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. आमचा इंस्टाग्राम ID आहे amor.tutorials.